शेतकरी मित्रांनो नमस्कार. वेगवान शेतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज तारीख 23 मार्च 2026 लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी तुम्हाला आज कांद्याचे बाजारभाव दाखवणार आहे. पिकअप आणि ट्रॅक्टरचे काय भाव आहे, काय बाजारभाव आहे शेतकऱ्यांकडून. चला तर मग मात्र तुम्ही वेगवान शेतीवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा, अपडेट राहा. ट्रॅक्टरच्या लाईन होऊन पडल्या. इकडे भरायला काही कोणी येईना. भरणाऱ्यांची प्रत्यक्ष करू राहील. शेत कधी झाला लिलाव? अर्धा तास अर्धा तास झाला. अजून कोणी नाही आला भरायला? नाही. अच्छा, आता किती वेळाने येतील? आता इकडे लाईन भरत जाईल, मग तिकडून एखादा दीड तास, एखादा तास तरी जाईल चालू. शेतकरी मित्रांनो, गोल्टी बारीक मीडियम कांदा आहे. शेतकरी बसलेले बिचारे. ह्या बाई इकडं एकदम कांदा लिलाव झालेला आहे. अशी क्वालिटी आहे मावाची. काय भाव गेला? 762. 762. कोणतं गाव? निळखेड. निळखेडीचे शेतकरी आहे. 762 गेला. हा नाही चला, आपले शेतकऱ्यांसाठी होते. बिचारे घरी बसून माल पाहत्या. असा हा भाव गेला तर कळतं. 944. कोणतं गाव? ठाणगाव. आता ही भरायची किती घेतील पैसे एवढेचे? 120 रुपये घेतील. आता काय किती आता? 120 का? अच्छा, 120 रुपये घेतल्या जाणार. या बाई एवढं फाळकं पडेल. माल पण जवळजवळ 12 क्विंटलच्या वरती माल पडलेला असेल. काय वाटतं? 12-13 क्विंटल. हां, 10 क्विंटल. 120 रुपये का? 120. म्हणजे आता आम्हाला 1 तास बसतोय काय मिळालं. तुमचा लिलाव होऊन एखादा तास झाला? अर्धा पाऊण तास. बर, 1 तास का? 1 तास आपण शेतकरी भरणाऱ्यांच्या प्रत्यक्षात बसले. मित्रांनो, काही अडचण नाही. शेतकरी धर्म आहे. मालाची क्वालिटी अशी आहे. आपण बागायतदारांना विचार. काय भाव गेला? 761 रुपये गेलेले आहे. चला इकडे सोयरे. राम राम. राम राम. काय भाव गेली? सोयरे आपल्याली पिकअप आहे शेतकरी मित्रांनो. काय भाव गेले दाखवतो. क्वालिटी 780 रुपये गेली. सचिन शिंदे. कोणतं गाव? मुरमी. मुरमीची शेतकरी. कांदे किती राहिले? कांद्याला अजून 5-6 टक्के. पण आता मार्केट बंद झालं एवढं. 2-3 गाड्या लावू काहीतरी करू पर्याय. अच्छा, पाणी पावसामुळं बा. हा, त्याच्यानंतर मार्केटिंग नंतर परत उन्हाळ कांद्याचे आवक वाढायला लागलं. उन्हाळा कांदा कसं काय? उन्हाळ कांदा बरं जवळच आला आता. बरं जवळ आलाय. ठीक, उद्या येईल तो. लगेच येईल. अर्धा येईल. घेतो ना. चला, आपले सोयरे भरू राहिले कारण कटाळे. आता इकडे माणसाची वाट पाहू भरायला काय कोणी आहे ना. ते त्यांचीच व्यथा सांगतील आता भरणाऱ्यांची. काय भरणारे आले नाही का? नाही ना, काय करता आता. घरी मेहनत, इकडं मार्केटला मेहनत. सोपं नाही. सोपं नाही शेती करणं. हा ना. एवढे भरायचे किती पैसे घेतले असते? 200 रुपये. एका फाळकेचे? नाही तसं नाही. ते 3 टोळ्याला तुळीवर हिशोब त्यांचा. पण त्याच्याच मरते टोळीचे नाही. पण आणि नंतर ते 10 रुपये त्यांना आपण प्रेमा खाती ते मागते प्रत्येक टोळीवाले. ते 10,000 रुपये. 30 रुपयाचे 3 टोळी 30. हा. त्यात 12 120. 200 रुपये जातात. कसे काय? मग घेतात ते त्यांचे या फाळकेची एवढ्याची किती जाते? दिसतं का त्यांना पैसे वाढूनच घेतात ते. नाही, नाहीतर ते सरळ म्हणते भरती नाही आम्ही. नाही, एवढे पडेलचे किती घेतील आता ते? हे 200 रुपये पक्के घे. 200 काय बात केली? 120 ते 30 रुपये 170 रुपये. एकच फाळक आहे ना पण. हा, तरी घेतात. तेव्हा ते ऊन झालं भरायचं किती. आम्ही जाम झालो. हिला काय? आम्ही जाम झालो. खरंय. सोयरे खरं बोल राहिले. ते पण 200 घेते. हा, घेतात ना. थकून जातं ते म्हणजे आम्ही लय जाम झालो. आमच्याकडे पहा म्हणतो त्या प्रेमाला आम्हाला. आता आम्हीच सर्व प्रेम केलं. आमच्यावर कोणी प्रेम केलं? खरंय. बरोबर आहे की नाही? आम्ही प्रत्येक प्रेम करायला तयार आहे. आमच्यावर कोणी लवकर ना व्यापारी काही ना कोणी काही आम्ही बसतो अपघात. सरकार कोणीच करीना प्रेम शेतकऱ्यावर. नाही, मला काय वाटलं 70-80 रुपये किंवा 100 घेत असतील. घ्यायला पाहिजे होते तेवढे. 100 रुपये घ्यायला घ्यायला पाहिजे. पाहिजे. आम्ही पण शेतकरी वर्ग देऊ हा, शकतो. कष्ट आहे. 100 रुपये घ्यायला पाहिजे. 100 रुपये घ्यायला पाहिजे. पण एवढे पैसे म्हणजे वाजवी होते ते. मग डायरेक्ट मेहनतीपेक्षा वाजवी होते. आता इकडे कळलं ना आपल्याला यांचे काय भरायचे घेतले. ठीक सर, काही नाही एवढं. पण तसं तर दाखवतो. काय भाव गेला? 830. कोणतं का? काही गारा बिरा झाले? काही पाऊस थोडाफार? आमचे गाळा झाल्यावर हा. गाळा पडल्या. हा. पण आमचं ते मला जो पट्टा आहे ना, त्या पट्टे थोडं गरम पडले. आणि का उन्हाळा कांद्याला काही फटका बसल्या गारायचा? आता सारं फटके होतं थोडंफार. कांदे द्यायचे लेट त्यांना काय प्रॉब्लेम नाही ना. जाईन. आता चपली धरली काय मानव काय या पण आभारणार चालेल लावून भरायला. त्या लोकांना तकलीफ बनव. अच्छा, शेतकरी मित्र, सुपर गोल्टी आहे. तुम्हाला आता गोल्ट्या तुमच्या कांदे संपत आले असतील पोळ कांदे ना. अशी गोल्टी आहे. क्वालिटी पाहून घ्या.
शेतकऱ्यांची मुलाखत आहे. शेवटचा ट्रॅक्टर हो शेवटचा काय भाव गेला? 772. 772. अच्छा 772 रुपये गेलेलं आहे. आता भरायचे किती झाले एवढे एका फाळक्याचे? 120 रुपये एक फाळका का? अच्छा शेतकरी मित्र हो, आता मार्केट कमिटीला सुट्टी आल्या परवडत नाही पण आपलं चालायचं. सुट्टी आता लई सुट्टी आहे ना? हो 3 दिवस सुट्टी, 3 दिवस. नाही 1 तारखेपर्यंत 8 दिवस सुट्टी. मग 2 तारखेला मार्केट चालू होईल. 8 दिवस. अच्छा 120 रुपये घेतले भरणार यांनी ना? लाईन शेअर तसंच असतं का सगळ्याचं हो का कमी जास्त पडले होऊन गेले? नाही एवढं. अच्छा शेतकरी निवांत उष्णता पडली आहे, खूप ऊन लागतंय. आपले शेतकरी सोयरे मित्र बसलेले आहेत. कधी झाली लाव? 11:30ला. मग आता 12:30 झाले. 1 तास झाला अजून बसले माणसं येईना का? माणसं बरं कमी वाटतं. ऊन पडायला लागलं त्यामुळे भरणार नाही. आता हे तुमचं पडलेले किती पैसे घेतील लोक? 100 रुपये. 100. मग काही तर मला जास्त पैसे म्हणले. आपण ते 100 डबल पाळते एक पाळतं पडलं ते 100 आणि परत त्यांना 20 रुपये वाढव द्यायचे. म्हणजे तुम्हाला एक फाळक्याचे चहा पाण्याला वरचे 20 रुपये 120 रुपये. 120 रुपये 20 रुपये एक्स्ट्रा द्यायचे. अच्छा 20 रुपये एक्स्ट्रा का? म्हणजे 120 रुपये दे नाही बा. 120 रुपये देणे अच्छा आणि एखादा कॅरेट पडला तर आपण भरून टाकायचं आणि आपण भरून टाकायचं. आणि थोडं पडलं तर मग 120 दे नाही. कोणतं गाव तुमचं? कुटुंब. कोटमगाव. बरं ठीक आहे. सोयरे काय भाव गेला कांदा? 800 घ्या. 750. कोणतं गाव? कोपारी. बोपाणी. किती राहिला कांदा? अजून एक बरं. नाही परिसरात किती आहे अजून? सर आहे ना अजून भरपूर आहे. आहे. उन्हाळ्याची काय परिस्थिती उन्हाळा भरपूर आहे. आहे ना? उन्हाळ पण भरपूर आहे. चला हाताश बसले सोयरे विचारू काय भाव गेला? 700 रुपये. 700. कोणतं गाव? थांबगाव. काही गाराबिरा झाले काही? नुकसान चालूच आहे शेतकऱ्या माझे. अच्छा आता गारापेक्षा थोडी नुकसान आहे का भाव कमी आहे ना? भाव कमी. अच्छा ते गारा पडून 2 दिवस विसरून जातो. अच्छा सोपं नाही. आज हा माल आहे त्यांचा. हा पुढचा कोणाचा का? मोठे कांदे वाटले मला. चालेल ठीक आहे. ओ ट्रॅक्टर तुमचा आहे का? हा आहे का? हा शेतकरी मित्र मोठा कांदा आहे. विचार बरं का मी तुम्हाला जरा थोडं मोठं आहे. काय परिस्थिती मालाची विचारू. 2 ट्रॅक्टर आहे त्यांचे. काय भाव गेला? 920 रुपये. 943. 920 943. शेजारी माल व्यापाऱ्यांना माहिती होतं शेजारी हा नजरचा व्यायाम आहे ना का? काय मालात वावरत बदल? काय नाही सारखं. एकच पोळीतली. बरोबर. कोणतं गाव तुमचं? धुळगाव. तळेगाव रुई. किती राहिला कांदा अजून? 7-8 ट्रॅक्टर. अच्छा किती वेळपासून बसले? 1 तासापासून. अजून एखाद तासात येथे. अच्छा शेतकरी मित्र हे होतं चांदू लासलगाव बाजार समितीचा अपडेट. तुम्ही पाहिलं सर उन्हाळा कांदा 1200-1300 रुपये सरासरी होता. उन्हाळा कांद्याला जरा थोडा हाय भाव. थोडा म्हणजे लई काही नाही आहे पण बरं आहे. कोळ कांद्यापेक्षा थोडा आहे. कोळ कांदा सरासरी 800-900 रुपये. 800 सरासरी 800च्या आसपास दिसला. माझ्या अगोदर कदाचित जास्त असू शकतो पण माझ्या व्हिडिओमध्ये जे आलं तेच मी तुम्हाला सांगतोय. हे होतं लासलगाव बाजार समितीचा अपडेट.